पुढच्या बातमीकडे वळूयात. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती. दोन्ही आरोपींची कोठडी आज संपणार आहे. आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे अटकेमध्ये, भोंदू खरात कोठडीमध्ये, तर खरातची पत्नी ही फरार आहे. दोन्ही आरोपींच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. समता पतसंस्थेमध्ये विविध 100 खात्यांमध्ये खरात नॉमिनी होता. दोन्ही आरोपींना कोठडी देण्याची मागणी केली जाते. दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. आणि तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये भोंदू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि अरविंद बावके, अशोक तांबे आणि किरण सोनवणे या 5 जणांविरोधात फसवणूक आणि अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल झाला होता. जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि 2 आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केलेली होती. अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यानंतर न्यायालयात हजर केला असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली होती. आज दुपारी ही पोलीस कोठडी संपते आहे आणि दुपारी या दोन्ही आरोपींना राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र या दोन्ही आरोपींची पोलिसांनी कसून तपासणी केली असता, कसून चौकशी केली असता यांच्याकडनं धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. अशोक खरातने तब्बल 130 बँक खाते उघडून कोट्यवधी रुपयाचा व्यवहार केल्याची जी माहिती आहे ती यांनी पोलीस तपासामध्ये दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे 2021-22 या कालावधीमध्ये अनेक निष्पाप नागरिकांच्या नावावर ही खाती उघडण्यात आली होती. समता पतसंस्था आणि जगदंबा पतसंस्थामध्ये विविध ठिकाणी बनावट खाती उघडण्यात आली होती. या प्रत्येक खात्याला अशोक खरात स्वतःच नॉमिनी असल्याची माहिती जी आहे ती या दोघा आरोपींनी शिर्डी पोलिसांना दिलेली आहे. आणि या खात्यामधून जवळपास 60 कोटीहून अधिकचा व्यवहार जो आहे तो देखील झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज दुपारी 2 वाजता राहता न्यायालयामध्ये अरविंद बावके आणि किरण सोनवणे या दोन्ही आरोपींना राहता शिर्डी पोलीस हजर करणार आहेत आणि न्यायालयाकडे आणखी तपासासाठी जवळपास 2 ते 3 दिवसाची आणखी पोलीस कस्टडी मिळावी याची देखील शिर्डी पोलीस मागणी करणार आहे. दुपारी काही वेळातच न्यायालयामध्ये या दोनही आरोपींना नेणार आहे आणि त्या ठिकाणी नेमकं पोलीस कोठडी मिळणार का, आणखी तपास करायचा असल्याची माहिती जी आहे ती पोलीस देत आहे. आणखी तपास आम्हाला करण्यासाठी वेळ मिळावा, आणखी आरोपींकडून तपासामध्ये धक्कादायक जी आहे ती माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं या दोनही आरोपींना न्यायालय आणखी कोठडी देणार का, पोलीस तपासाला वेळ मिळणार का आणि आणखी धक्कादायक काय माहिती समोर येते किंवा आणखी नवीन चेहऱ्यांचे नावे, नवीन मोठ्या नावांचे चेहरे जे आहेत ते समोर येणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण तत्पूर्वी दोनही आरोपींची आज कोठडी संपते आहे. दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि न्यायालय काय निकाल देतं किंवा न्यायालय अजून किती दिवसांची पोलीस कोठडी तपासासाठी देतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र भोंदू खरातची पत्नी कल्पना अशोक खरात ही अद्यापही फरार आहे आणि शिर्डी पोलीस असतील किंवा नाशिक पोलीस असेल, SIT टीम असेल, ही मात्र विविध पथके रवाना करून कल्पना खरातचा कसून शोध घेत आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर.